इतिहास साक्ष आहे, मराठ्यांनीच हरवलेला आहे। कालचं मनोज जारंगे पाटलांचं 6वं उपोषण सोडताना मनोज जारंगे पाटलांच्या चेहऱ्यावरती जो निराशपणा होता, जो हताशपणा होता, तो बघून अक्षरशः काळजाला चर करत होतं की यार या माणसाने गेल्या 3 वर्षापासून कायमचे उपोषण करत आहे। शरीरयष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की उपोषण करू शकणार नाही। कित्येक म्हणजे मरणाच्या दारामध्ये जाऊन परत आलेला हा माणूस, कित्येक वेळा उपोषण करता करता रक्ताच्या उलट्या झालेला हा माणूस। मानलं पाहिजे की एखादी व्यक्ती अशी असू शकते की चला नावापुरतं किंवा काहीतरी राजकीय स्वार्थ, पैसा कमवला, बाजूला झाले, अशा बऱ्याच वेळा मराठ्यांना दगाफटकाही झालेला आहे। त्यांच्यातले बरेच लोक आरक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले आणि समाजाला विसरून गेले। दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल तो हक्के फक्त आणि फक्त इलेक्शनच्या आधीपर्यंत त्याला ओबीसी समाज दिसत होता, ओबीसी समाजाचा कैवारी होण्याचा प्रयत्न करत होता, पण इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यासाठी ओबीसी समाज कुठे आहे? तो आता त्या धनंजय मुंडेच्या पाठीमागं, त्या वाल्मिक कराडच्या पाठीमागं लपणारा हा माणूस, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला हात देण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस मनोज जारंगे पाटलाची बरोबरी कसं करणार? मनोज जारंगे पाटलाला एका बाजूने मानलं पाहिजे की ज्या वेळेस हा व्यक्ती राजकीय स्वार्थ असता तर हा आज कुठंतरी मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री असते, पण त्यांनी ते न करता सरकार येण्याच्या अगोदर सुद्धा त्याच पद्धतीने आंदोलन करत होते ज्या पद्धतीने सरकार गेल्यानंतर करत आहेत। त्यांचं सगळ्यात मोठं फेल्युअर, मी माझ्या डोळ्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो ज्या वेळेस पूर्ण मराठा समाज ह्याच्याकडे मुंबईकडे निघाला होता। त्यावेळेस पुण्यामध्ये मी त्यांच्या समर्थनामध्ये बरेच आम्ही गोष्टी केलेलो होतो की अक्षरशः वाटलं होतं की ह्या माणसाने परिवर्तन घेऊन आला आणि आंदोलनाला एक नवीन ऊर्जा देण्याचं काम मनोज जारंगे पाटलांना केलेलं आहे। आंदोलनावरती परत एकदा विश्वास बसावा, कारण गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागं आंदोलन ह्या गोष्टीची मजाक उडवणारे आपल्याच देशातले अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल असे बरेच लोक आंदोलनाच्या माध्यमातून आले आणि त्यांनी त्यांची राजकीय पोळी किंवा एका राजकीय संघटनेसाठी केलेलं काम म्हणजे रोजानं केलेले कामं हे लोक केले होते, पण त्याच्यामध्ये अपवाद म्हणून मनोज जारंगे पाटलाकडे बघितलं जात होतं। ज्या पद्धतीने मनोज जारंगे पाटलांच्या पाठीमागं एवढा मोठा समाज, घरदार सगळं सोडून गाड्यावरती अक्षरशः ऊसतोडीचे कामगार ज्याप्रमाणे येतात, गाडीवरती सगळं प्रपंच लादून संसार बिराड, जे इच्छाचं आपण उदाहरण देतो की इच्छाचं बिराड सगळं पाठीवरती असतं, त्याचप्रमाणे मराठा समाज मुंबईकडे निघाला होता आणि ते बघून ऊर अक्षरशः भरून येत होतं। ह्या गोष्टी घडत असताना ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे जर स्वतःमध्ये ताकद नाही, तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही, तर एवढ्या मोठ्या समाजाची रसद पुरवणं किंवा ह्या समाजाला तिथंपर्यंत घेऊन येणं, त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी लागतात, ह्या सगळ्या गोष्टीला त्या समाजानं फेस केलेलं होतं आणि तिथंपर्यंत आले होते। आणि तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मी क्लिअर आणि पूर्ण बोट करून सांगतो की एकनाथजी शिंदे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही मराठा समाजाचा एवढा मोठा आंदोलन चिरडला। एक कागद घेऊन आले, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही मनोज जारंगे पाटलांचा अक्षरशः घात केला तिथं। आणि तो मराठा समाज जर त्याच वेळेस मुंबईमध्ये जर चक्काजाम केला असता तर सरकारला गुडघ्यावर येण्याची वेळ आली असती, केंद्रातल्या सरकारला गुडघ्यावर येण्याची वेळ आली असती आणि काहीही करून त्यांना त्यावेळेस आरक्षण भेटलं असतं, पण नाही। तुम्ही परत त्या पेशवाईच्या जाळ्याखाली अडकलेले होता, तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रतिमा ठेवायचं होतं आणि तुम्हाला फसवणं सगळ्यात मोठं गरजेचं होतं आणि तुम्ही मराठा समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक केलेली आहे। मी हे नाही म्हणत की पाठीमागच्या सरकारने केलेलं नाही, पाठीमागच्या सरकारनेही मराठा समाजाचा सगळ्यात जास्त घात केलेला आहे आणि त्याचा फायदाही उचललेला आहे, पण आता एवढं चांगलं आणि एका व्यक्तीच्या निष्पाप आणि निष्कलंक व्यक्तीच्या पाठीमागं एवढा मोठा समाज उभारल्यानंतर जर एकनाथ शिंदे 3-4 वेळा जर घात करू शकतात, तर मराठा समाजाला आता विचार करायची वेळ आलेली आहे की कुठल्या लोकांवरती विश्वास ठेवायचा आहे। परत एकदा मनोज जारंगे पाटील म्हणता आहेत की आपण मुंबई जाम करू, केलंच पाहिजे, कारण आंदोलनामध्ये ही ताकद आहे की आंदोलन सरकारला गुडघ्यावर घेऊन येऊ शकते, आंदोलन सरकारला त्यांच्या घरी परत पाठवू शकतं।
तर आंदोलनाची ताकद जिवंत ठेवण्यासाठी मनोज जारंगे पाटलांना जेवढं जास्त समर्थन करणं होईल तेवढं जास्त करा. याच्यामध्ये मराठा ओबीसीचा विषय नाही बांधवांनो. मराठा असा, ओबीसी असा, दलित असा किंवा मायनॉरिटी असा, प्रत्येकाने मनोज जारंगे पाटलाच्या ह्या डेडिकेशनला, ह्या समर्पणाला साथ दिली पाहिजे. आणि हे जर यशस्वी झालं तर पुढच्या पिढीला एक गोष्ट समजून येईल की आपले हक्क, आपला अधिकार घेण्यासाठी आपण सरकारला गुडघ्यावर आणू शकतो. सरकार म्हणजे सर्वस्व नाही, सरकार आपण निवडून दिलेलं आहे. हे मनोज जारंगे पाटीलच सिद्ध करू शकतात. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, मनोज जारंगे पाटलांचं जे समर्पण आहे त्या माणसाला सल्यूट करावं लागेल. मी बऱ्याच वेळा जातीवरती आणि आरक्षणावरती बोलणं टाळतो, कारण माझ्या आवडीचा विषय अजिबात नाही हा की कुठल्या तर जातीवरती आणि धर्मावरती बोलणं. मी ह्या गोष्टीला विरोध करणारा माणूस आहे. पण मनोज जारंगे पाटलाच्या समर्पणाला अक्षरशः असं आतमधून बेंबीच्या देठापासून त्या माणसासाठी गोष्टी येतात आणि त्या माणसाच्या समर्पणासाठी बोलावं वाटतं. म्हणून आज मी बोलतो इथं. तर ह्या योद्ध्याला जर हरू दिला मराठा समाज तर पुन्हा असा योद्धा होणे नाही. त्यामुळं पुढच्या वेळेस जे काय मनोज जारंगे पाटील तुम्हाला निदर्शन म्हणजे आव्हान करतील किंवा रिक्वेस्ट करतील, ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न करतील, महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासातील हे शेवटचं आंदोलन किंवा आंदोलनकारी होऊ शकतात. कारण आज हे सरकार एवढं आंधळं झालेलं आहे की ह्यांना कुणाचीही कितीही मोठे जर आंदोलन झाले, काहीही जर झालं तर जनतेसाठी हे सरकार अजिबात नाही. त्याचं एक उदाहरण बघायला गेलं तर गेल्या 2 वर्षापासून शेतकरी आंदोलन चालू आहे. 900 किंवा 1000पेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेले आहेत दिल्लीच्या बॉर्डरवरती. त्यांना आजपर्यंत फक्त आणि फक्त MSP देऊ शकणार हे सरकार. तर विचार करा मित्रांनो, आज सरकार मुक्क, बहिरं आणि आंधळंही झालेलं आहे. त्याला जर जागेवर आणायचं असेल तर एकमेव पर्याय आहे मुंबई जाम करणे. आणि ते फक्त मनोज जारंगे पाटील करू शकतात. आणि त्याला समर्थन फक्त आणि फक्त मराठा समाज नाही, ओबीसीनी समर्थन करा, मायनॉरिटींनी समर्थन करा आणि माझे दलित बांधवांनाही रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी समर्थन करा. आंदोलन जिवंत ठेवण्याची जिम्मेदारी आज महाराष्ट्राची आहे आणि त्याचं नेतृत्व नक्कीच मनोज जारंगे पाटील करतील. विचार करा आणि आंदोलनाच्या ताकदीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.